आपण समजून घ्या। त्या ठिकाणी असलेले आदिवासी पाडे, त्यांचं पुनर्वसन, त्याच्यानंतर काही लोकांनी केलेलं अतिक्रमण, या सर्व बाबी लक्षात घेऊन काही लोकांना म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्यात येतील। आदिवासी पाड्यांकरता 90 एकर जागेमध्ये ग्राउंड+1 अशा प्रकारची घरं बांधून त्यांना देण्यात येतील। त्यांचं पुनर्वसन करताना त्यांचा रोजगारसुद्धा बुडणार नाहीची सुद्धा दक्षता घेतली जाईल। माननीय उच्च न्यायालयानं निर्देश केलेलं होतं की ज्या लोकांना घरं मिळाली आहेत ते अजून तिथं राहतात, तर ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून त्या लोकांना समजवलं जाईल आणि कुणावरही अन्याय होणार नाही, परंतु माननीय न्यायालयाचा सुद्धा परिपूर्ण सन्मान केला जाईल अशी परिस्थिती निर्माण करण्याचे मी निर्देशित केलेले आहे। सर, नाशिकहून जे उपोषण करते आले नाही, काय झालं की काल 26 जानेवारीला सगळ्या नॅशनल पार्कमध्ये सगळ्यांना फुकट त्या ठिकाणी प्रवेश असतो। थोडा गैरसमज झाला की नॅशनल पार्कची सुट्टी अन्य कामाकरता सोमवारीच असते, तर ती सोमवारची सुट्टी मंगळवारी करता आली असती आणि लोकांना येऊ देण्यात आलं असतं, तर काल जो गर्दी झाली ती थांबली असती। आज जो लोकांचा मॉब तिथं आला आणि काही दगड मारले गेले ते उचित नाही। शेवटी शासन हे सगळं आपल्या सगळं सरकार एक कुठल्या आमदारांचं मंत्र्यांचं नाही, हे जनतेचं सरकार आहे। पण या सरकारमध्ये असलेल्या नागरिकांनी सुद्धा संयम थोडा बाळगला पाहिजे आणि आज त्या ठिकाणी प्रवीण दरेकर, गोपालजी शेट्टी माजी खासदार, प्रकाश सुर्वे, संजय उपाध्याय, ॲडव्होकेट गावित, या सर्व लोकांना त्या ठिकाणी मी भूमिका मांडायला सांगितलं, सर्वांच्या भूमिका ऐकल्या, त्याच्यातून सारांश त्या ठिकाणी घेऊन या गोष्टीला कायमस्वरूपी अंतिम त्या ठिकाणी स्वरूप देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यात आम्हाला यश मिळेल असा माझा विश्वास आहे। सर, नाशिकहून जे उपोषणकर्ते आले त्यांच्या काय मागण्या आणि तिथे काय चर्चा झाली? नाशिकहून जे उपोषणकर्ते आलेले आहेत, उपोषणकर्ते त्यांच्या विविध खात्यांच्या मागण्या आहेत। वन खात्यांचे वनपट्टे आहेत, ते वनपट्टे सगळ्यांना दिले जातील आणि त्या वनपट्ट्यांवर त्यांना लागण्याकरता बांबूची रोपं दिली जातील। सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून त्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल। वन खात्याशी एवढ्याच गोष्टी होत्या, अन्य दुसऱ्या खात्यांच्या गोष्टी त्याच्यावर चर्चा चालू आहे। आपण एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या राजे राहता आता पुन्हा तर आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। आदिवासी पाड्यांवरील कारवाई जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे। गणेश नाईक यांनी अशा प्रकारचे आदेश दिलेत आणि नॅशनल पार्कमधील जी कारवाई आहे ती प्रशासनाने थांबवल्यामुळे आता स्थानिकांकडून सुद्धा याचं स्वागत केलं जात आहे। संजय गांधी उद्यानातील आदिवासी पाड्यांवरती कारवाई जी होणार होती ती प्रशासनाने थांबवलेली आहे। गणेश नाईक यांनी फोन करत ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत। दरम्यान या सगळ्या निर्णयाचं स्थानिकांनी स्वागत केलेलं आहे। आपण बघितलं तर संजय गांधी उद्यानातील आदिवासी पाड्यांवरती कारवाई सुरू केलेली होती, त्याला स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला होता। स्थानिक आणि जे प्रशासन आहे त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला, मात्र यानंतर गणेश नाईक यांनी कारवाई थांबवण्याचे आदेश दिलेत। संजय गांधी उद्यानातील आदिवासी पाड्यांवरती जी कारवाई होणार होती ती प्रशासनाने आता थांबवलेली आहे। गणेश नाईक यांनी फोन करत ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिलेत, त्यानंतर या निर्णयाचं स्थानिकांनी देखील स्वागत केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात आपण दृश्यांमध्ये बघतोय पोलीस फौजफाटा या ठिकाणी होता, कारण परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर जाईल अशी भीती होती, मात्र त्यापूर्वीच गणेश नाईक यांनी ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिलेत। जे पोलीस अधिकारी कर्मचारी आणि जवानीकडे तैनात झाले होते आणि 5 तैनात होते ते आता पुन्हा परतलेले आहेत की या कारवाईला तर आपण बघतो दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा या ठिकाणी बघायला मिळतोय। मुंबईमध्ये जे अतिक्रमण आहे ते
काढण्याची कारवाई सुरू झालेली होती. मुंबईतील संजय गांधी उद्यानातील आदिवासी पाड्यांवरती ही कारवाई केली जाणार होती. मात्र प्रशासनानं ही कारवाई थांबवलेली आहे. गणेश नाईक यांनी फोन करत ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणात संख्या आपण या दृश्यांमध्ये बघतोय. पोलीस प्रशासन असेल आणि इकडचे स्थानिक असेल यांच्यात संघर्ष झाला आणि यानंतर ही कारवाई थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी फोन करत ही कारवाई थांबवावी याचे आदेश दिलेले आहेत. मुंबईतील संजय गांधी उद्यानातील आदिवासी पाड्यांवरती ही कारवाई कालपासून केली जात होती. मात्र याला प्रचंड विरोध करण्यात आला. पुढची महत्त्वाची बातमी बघूया आपण. मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज नवी मुंबई या ठिकाणी कोकण भवनात नोंदणी करण्यासाठी जाणार होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून चर्चा केली आणि शिवसेना भाजपाचे सर्व नगरसेवक एकत्र शक्तीप्रदर्शन करत कोकण भवनात नोंदणी करण्यावरती एकमताने निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.